पाहुयात पुढची बातमी। विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार यावर चर्चा होत असतानाच वंचितने आपले उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे। प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यामध्ये रावेरमधून त्यांनी शमीभा पाटील या तृतीयपंथी उमेदवार दिले आहेत, तर जाहीर झालेले सगळे उमेदवार हे मराठवाडा विदर्भातले आहेत। वंचितचे सहयोगी पक्ष असलेल्या भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन पक्षांच्या उमेदवारांची देखील घोषणा आंबेडकर यांनी केली आहे। त्यानुसार सुनील गायकवाड हे चोपड्यातून, तर गोंडवाना गणतंत्रचे हरीश उईके हे रामटेकमधून उमेदवार असतील। विधानसभेसाठी वंचितकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। आपण पाहतोय मराठवाडा विदर्भ या ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली आहे, तर रावेरमधून तृतीयपंथी उमेदवाराला संधी देण्यात आली आहे। जाहीर झालेले सगळे उमेदवार हे मराठवाडा आणि विदर्भातले आहेत। वंचितचे सहयोगी पक्ष असलेल्या भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन पक्षांच्या उमेदवारांची देखील घोषणा आंबेडकरांनी केली आहे। त्यानुसार सुनील गायकवाड हे चोपड्यातून, तर गोंडवाना गणतंत्रचे हरीश उईके रामटेकमधून आहेत। तर आपण पाहतोय वंचितचे 11 उमेदवार कोण आहेत, तर शमीभा पाटील या रावेरमधून असतील, सिंदखेड राजामधून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे यांना उमेदवारी वंचितकडून देण्यात आली आहे। तर तिकडे धामणगाव रेल्वेमधून निलेश विश्वकर्मा यांचं नाव जाहीर झालंय। नागपूर दक्षिण पश्चिम मधून विनय भांगे यांना उमेदवारी वंचितकडून दिली जाते। नांदेड दक्षिण मधून फारुख अहमद यांना उमेदवारी दिली आहे। लोहामधून शिवा नारांगले हे वंचितचे उमेदवार असतील, तर औरंगाबाद पूर्वमधून विकास दांडगे हे उमेदवार आहेत। शेवगावमधून किसन चव्हाण यांना आंबेडकर यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर खानापूरमधून संग्राम माने यांना उमेदवारी दिली आहे।